श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध सप्तम दशक, समास 10वा. देहांत निरूपण. श्रीराम. मिथ्या तेची जाले सत्य, सत्य तेची जाले असत्य. माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता श्रीराम. जी दृश्य सृष्टी वास्तविक मिथ्या आहे ती आपल्याला सत्य वाटते. जे परब्रह्म सत्य आहे ते आपल्याला असत्य वाटते. हे सर्व मायेमुळे जो विशेष भ्रम उत्पन्न होतो त्यामुळे घडून येते. सत्य कळाया कारणे, बोलिली नाना निरूपणे. तरी उठे ना धरणे असत्याचे श्रीराम. सत्य अशा ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान व्हावे म्हणून नाना निरूपणे निरनिराळे उपाय सांगतात. तरीही असत्य मायेचे धरणे काही उठत नाही. असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले. सत्य सोन हारपले, जेथील तेथे श्रीराम. असत्य असून मी देह, ही देहाहंता आणि दृश्य सृष्टीत सत्य आहे हा निश्चय अंतरात दृढ ठसलेला आहे. तो आपोआप जन्मल्यापासून अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे उत्पन्न झालेला असतो आणि परब्रह्म मात्र सत्य व सर्वत्र असून तिचे ज्ञान आपल्याला नसते. वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती. तरी नये आत्मप्रचिती सत्यस्वरूप श्रीराम. वेद शास्त्रे पुराणे नाना प्रकारे सत्याचा निश्चय व्हावा म्हणून उपदेश करतात. पण याप्रमाणे शास्त्रांनी सांगूनही त्या सत्यस्वरूपाची आत्मप्रचिती येत नाही. सत्य असोन आच्छादले, मिथ्या नसोन सत्य झाले. ऐसे विपरीत वर्तले, देखत देखता श्रीराम. परब्रह्म सत्य असून ते मायेच्या योगे आच्छादिले जाते व माया मिथ्या असून ती सत्य वाटत असते. असे सगळे आपल्या समक्षच विपरीत घडून येते. ऐसी मायेची करणी, कळो आली तत्क्षणी. संत संगे निरूपणी, विचार घेता श्रीराम. पण ज्यावेळी संत समागम घडतो व अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने सारासार विवेक उत्पन्न होतो तेव्हा या मायेची करणी समजून येते. मागा चाले निरूपण, देखिले आपणासी आपण. तेणे बाणली खूण परमार्थाची श्रीराम. याचे निरूपण पूर्वी आले आहे. आपणच आपला शोध घेऊन स्वस्वरूपानुभवाने आपले खरे रूप जाणून घेतले आहे. त्यामुळे परमार्थाची खूण अंतरात बांधली आहे. तेणे समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले. निज स्वरूपे ओळखिले, निज वस्तुसी श्रीराम. त्यामुळे समाधान लाभले असून चित्त चैतन्याशी एकरूप झाल्याने आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप आहोत अशी आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख पटली आहे. प्रारब्धी टाकिला देहो, बोधे फिटला संदेहो. आता चिपडो अथवा राहो, मिथ्या कळीवर श्रीराम. आत्मबोध झाल्याने संदेह नाहीसे झालेले असून आता देह प्रारब्धाच्या हवाली केला आहे. आता हे मिथ्या कलेवर म्हणजेच देह लगेच पडला अथवा राहिला तरी त्याच्याशी आपला संबंधच उरलेला नाही अशी ज्ञानी लोकांची भूमिका असते. ज्ञानियांचे जे शरीर, ते मिथ्यत्वे निर्विकार. जेथे पडे तेची सार, पुण्यभूमी श्रीराम. ज्ञानी लोकांना शरीर मिथ्या आहे या विचाराने जिवंतपणेच ते असून नसल्यासारखेच वाटत असते. थोडक्यात ज्ञानी ममत्वरहित असतानाच त्याचे शरीर जेथे कुठे पडते ती भूमी खरोखरच पुण्यभूमी होय. साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्यांचे मनोरथ. साधू न येता जिणे व्यर्थ, तया पुण्यक्षेत्रांचे श्रीराम. साधू संतांच्या दर्शनानेच तीर्थांना पावित्र्य येते व त्यांचे महात्म्य वाढते. साधू संत जर आले नाहीत तर त्या तीर्थक्षेत्रांचे जिणे व्यर्थ ठरते. पुण्य नदीचे जे तीर, तेथे पडावे शरीर. हा इतर जनांचा विचार, साधू नित्यमुक्त श्रीराम. सामान्य लोकांची अशी इच्छा असते की गंगेसारख्या पुण्य नदीच्या तीरावर आपले शरीर पडावे म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल
पण साधू हे नित्यमुक्तच असतात. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम, हा संदेही वसे भ्रम, साधू तो निस्संदेह श्रीराम. उत्तरायणात देह पडला तर उत्तम, दक्षिणायनात पडला तर अधम, ह्या संदेहाने सामान्य लोकांच्या मनात भ्रम उत्पन्न होतो. पण साधू हे निस्संदेह झालेले असतात. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण, अंती राहावे स्मरण गती कारणे श्रीराम. उत्तरायण असावे, शुक्ल पक्ष असावा, घरात दिवा जळत असता दिवसा मरण यावे, त्यातही अंतकाळी भगवंताचे स्मरण राहावे, म्हणजे उत्तम गती मिळते असे लोकांना वाटत असते. इतुके न लगे योगियांसी, तो जीतची मुक्त पुण्यरासी, तिळांजोळी पाप पुण्यासी, दिधली तेणे श्रीराम. योग्यांना या गोष्टीची आवश्यकता नसते. तो पुण्यपुरुष जिवंत असताना मुक्त झालेला असतो. त्याने पाप पुण्यांना कधीच तिलांजली दिलेली असते. देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञानजन श्रीराम. अज्ञानी लोक ज्याच्या देहाचा अंत बरा झाला असेल, जो सुखात असता मेला असेल, तो धन्य झाला असे म्हणतात. जनाचे विपरीत मत, अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पून घात करीती आपुला स्वये श्रीराम. काही अज्ञानी लोकांची तर अशी विपरीत समजूत असते की अंतकाळी भगवंताचे दर्शन होते, या प्रकारे कल्पना जे करतात ते आपला घात करून घेतात. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्येची नाही पेरिले, ते उगवेल कैचे श्रीराम. जिवंत असताना त्यांनी मनुष्य जन्माचे सार्थक केलेले नसते. सर्व आयुष्य व्यर्थच घालवलेले असते. मुळात धान्य पेरलेलेच नसते, तर ते उगवून येणार तरी कसे? जरी केले ईश्वर भजन, तरीच होई जे पावन, जैसे वेवरिता धन रासी माथा लाभे श्रीराम. जर ईश्वर भजन केले असेल तरच मनुष्य पावन होतो. जसे जवळ असलेल्या धनाने व्यवहार केला असेल तरच मुद्दला बरोबर व्याजही मिळून द्रव्यारास उपलब्ध होते. दिधल्या वेण पाविजेना, पेरल्या वेण उगवेना, ऐसे हे वाक्य जना ठाऊकेची आहे श्रीराम. दिल्याखेरीज मिळत नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही, हे वाक्य सर्व लोक जाणतातच. न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामी समणे कोठे मुशारा, तैसे अंतीय भक्त नरास वहित न घडे श्रीराम. एखाद्या नोकराने सेवा न करताच धन्याला म्हणावे माझा पगार द्या, तर त्याला पगार कसा मिळेल? त्याप्रमाणे ज्याने कधी भक्ती केली नसेल, अंती त्याचे स्वहित कसे साधेल? जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैची होईल मुक्ती, असो जे जे जैसे करीती, ते ते पावती तैसे श्रीराम. जिवंत असताना भगवंताची भक्ती केली नाही तर मेल्यावर मुक्ती कशी मिळेल? असो जे जे जसे करतात त्यांना त्या त्याप्रमाणे फल प्राप्त होते. एवं न करितां भगवत भजन, अंती न विजे पावन, जरी आले बरे मरण तरी भक्तिवीण अधोगती श्रीराम. थोडक्यात म्हणजे जिवंत असताना जर भगवत भजन केले नसेल तर अंतकाळी पावन होता येत नाही. जरी लोकांच्या समजुतीप्रमाणे बरे मरण आले तरी भक्ती न केल्याने अधोगती प्राप्त होत. म्हणून साधूने आपुले जीत असताच सार्थक केले, शरीर कारणी लागले धन्य त्याचे श्रीराम. म्हणून जे साधू संत असतात त्यांनी जिवंत असतानाच मनुष्य जन्माचे सार्थक केलेले असते. भगवत भक्ती अथवा ज्ञानप्राप्ती करून शरीराचा सदुपयोग त्यांनी केलेला असतो, त्यामुळे ते धन्य होत. जे का जीवनमुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो रानी, अथवा पडो स्मशानी, तरी धन्य झाले श्रीराम. जे जिवंत असतानाच मुक्त झालेले असतात, अशा ज्ञानी जीवनमुक्तांचे शरीर रानात पडो अथवा स्मशानात पडो तरी ते धन्यच असतात. साधूचा देह खितपला, अथवा श्वानादिकी भक्षिला, हे प्रशस्त न वटे जनाला, मंदबुद्धिस्तव श्रीराम.
साधूंचा देह खितपत पडला किंवा कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ला तर सामान्य लोकांना त्यांच्या मंदबुद्धीमुळे हे प्रशस्त वाटत नाही. अंत बरा नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन, परी बापुडे अज्ञान नेणती वर्म श्रीराम. सामान्य लोक त्यांचा अंत बरा झाला नाही या विचाराने दुःखी होतात, पण ते बिचारे अज्ञानी लोक रहस्य जाणत नाहीत. जो जन्मलाच नाही ठाईचा, त्या समृत्य येईल कैचा, विवेक बळे जन्म मृत्याचा, घोट भरिला जेणे श्रीराम. पण मुळात जो जन्मलाच नाही त्याला मृत्यू कसा येईल? जो ज्ञानी असतो त्याने विवेकाच्या बळावर जन्म मृत्यूच्या भावनेलाच गिळून टाकलेले असते. स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे, तयाचा पार न कळे ब्रह्मादिकांसी श्रीराम. त्याने स्वस्वरूपानुसंधानाच्या बळाने सर्व मायाच नाहीशी केलेली असते, त्यामुळे ब्रह्मादिकांनाही त्याचा पार लागत नाही. तो जितीच असता मेला, मरणास मारू न जाला, जन्म मृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे श्रीराम. तो जिवंत असतानाच मेलेला असतो आणि मरणाला मारून जगत असतो, त्यामुळे विवेकाच्या बळाने त्याला जन्म मृत्यूचे भानच राहिलेले नसते. जो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा, दृश्य पदार्थ त्या निर्मळा, स्पर्शलाची नाही श्रीराम. तो सामान्य लोकांमध्येच वावरतो तरी तो वेगळा असतो. त्याचे आचरण पाहिले की तो इतरांपेक्षा निराळा आहे हे कळून येते. तो निर्मळ अशा आत्मस्वरूपाशी ऐक्य पावल्याने वस्तुरूपच झालेला असतो, त्यामुळे दृश्य पदार्थादी माईक असल्याने त्याला स्पर्शच करू शकत नाही. असो ऐसे साधू जन, त्यांचे घडलिया भजन, तेणे भजने पावन इतर जन होती श्रीराम. असो अशा साधू संतांचे भजन घडले तर त्या योगे इतर लोकही पावन होतात. सद्गुरूचा जो अंकित साधक, तेणे केलाची करावा विवेक, विवेक केलिया तर्क फुटे निरूपणी श्रीराम. जो साधक सद्गुरूच्या अंकित असेल त्याने पुन्हा पुन्हा सारासार विवेक करावा. अशा प्रकारे विवेक केल्याने निरूपणाच्या वेळी नवीन विचार स्फुरू लागतात. हेची साधकासी निरवणे, अद्वैत प्रांजळ निरूपणे, तुमचे ही समाधान बाणे साधूचा ऐसे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की जे खरे साधक आहेत त्यांना अगत्याने हेच सांगावयाचे आहे की अद्वैताच्या प्रांजळ निरूपणामुळे साधू संतांच्या प्रमाणे तुमच्या ठिकाणीही निस्संदेह असे समाधान जरूर बाणेल. जो संतांस शरण गेला तो संतची होऊन ठेला, इतर जना सवणे उपेगा आला कृपाळूपणे श्रीराम. जो संतांना शरण जातो तो स्वतः संतच होतो आणि कृपाळूपणे इतर सामान्य जनांच्या उपयोगी पडतो. ऐसे संतांचे महिमान, संत संगे होते ज्ञान, सत्संगा परते साधन आणिक नाही श्रीराम. असा संतांचा महिमा आहे. संत समागमानेच आत्मज्ञान होते, म्हणून सत्संगाहून श्रेष्ठ असे दुसरे साधनच नाही. गुरु भजनाचे नि आधारे, निरूपणाचे नि विचारे, क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद श्रीराम. गुरु भजनाच्या आधाराने अध्यात्म निरूपणातील विचाराने श्रवण मनन करून ते आत्मसात करावेत आणि आचरणही अत्यंत शुद्ध असावे, म्हणजे निश्चितपणे परमपदाची प्राप्ती होते. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे श्रीराम. सद्गुरूंचे भजन हे परमार्थाचे जन्मस्थान आहे आणि सद्गुरु भजनाने म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन केले असता आत्मानुभव प्राप्त होऊन अकस्मात शाश्वत समाधान बाणते. देह मिथ्या जाणो निजीवे, याचे सार्थकची करावे, भजन भावे तोषवावे चित्त सद्गुरूचे श्रीराम. देह मिथ्या आहे हे जाणून घेऊन जीवाने त्याचे सार्थक करावे आणि भावाने सद्गुरूचे भजन करून त्यांना संतुष्ट करून घ्यावे. शरणांगतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता,
जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करून श्रीराम. आई जशी बालकाला नाना प्रयत्न करून वाढविते, त्याप्रमाणे सद्गुरू हे मातेप्रमाणेच शरण आलेल्या भक्तांची सर्व चिंता वाहतात. त्यांच्यासारखा दाता अन्य कुणी नसतो. म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य. सद्गुरु वीण समाधान आणिक नाही श्रीराम. म्हणूनच ज्याला सद्गुरूचे भजन घडते तो शिष्य धन्यच होय. सद्गुरूशिवाय दुसरी समाधानाची आणखी जागा नाही. सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा सेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन श्रीराम. शब्दात जे काही सांगता येण्यासारखे होते ते सांगण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केला आहे. आता ग्रंथाचा शेवट आला आहे, म्हणून परत एकदा सद्गुरु भजनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले आहे. सद्गुरु भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही. जयास न मने तेही अवलोकावी गुरुगीता श्रीराम. खरोखर सद्गुरु भजनासारखे मोक्षदायक दुसरे काहीही नाही. ज्याला हे म्हणणे पटत नसेल त्याने गुरुगीता पहावी. तेथे निरोपिले बरवे पार्वती प्रति सदाशिवे. या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे श्रीराम. तेथे सदाशिवाने पार्वतीला सद्गुरु चरण सेवावे हेच उत्तम प्रकारे निरोपिले आहे. म्हणून सद्भावाने सद्गुरु चरणच सेवावे. जो ये ग्रंथींचा विवेक विवंचुनी पाहे साधक. तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा श्रीराम. या ग्रंथात जे विचार मांडलेले आहेत त्यांचे जो साधक मनन करील त्याचा आत्मज्ञानासंबंधी निश्चय होईल. जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणो नये प्राकृत. सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी श्रीराम. ज्या ग्रंथात अद्वैत ज्ञानाचे प्रतिपादन केलेले असेल तो ग्रंथ प्राकृत मराठीतला म्हणून कमी प्रतीचा मानू नये, कारण त्याचा अर्थ खरोखर वेदांत परच असतो. प्राकृते वेदांत कळे सकळ शास्त्री पाहता मिळे. आणि समाधान निवळे अंतर्यामी श्रीराम. वेदांत अनायासे मराठीत सुलभरित्या प्राप्त होईल. शिवाय अनेक वेदांतपर शास्त्रीय संस्कृत ग्रंथात जो वेदांत प्रतिपादिला तोच या ग्रंथातही असल्याने त्याच्या श्रवणाने अंतःकरणात समाधान प्राप्त होईल. ते प्राकृत म्हणो नये जेथे ज्ञानाचे उपाये. मूर्खासी हे कळे काये मर्कटा नारिकेळ जैसे श्रीराम. ज्यात आत्मज्ञानाचे उपाय सांगितलेले असतात त्या ग्रंथांना प्राकृत म्हणून तुच्छ मानू नये. पण माकडाला नारळाचे मूल्य काय कळणार, त्याप्रमाणे मूर्खाला या ग्रंथांचे महत्त्व काय कळणार. आता असो हे बोलणे अधिकार परत्वे घेणे. शिंपींमधील मुक्त उणे म्हणू नये श्रीराम. असो आता हे बोलणे पुरे. ज्याने त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे या ग्रंथांतील ज्ञान ग्रहण करावे. बंद शिंपीतील मोती प्रत्यक्ष दिसत नाही, पण म्हणून तो कमी प्रतीचा आहे असे म्हणू नये. जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती. परब्रह्मादी अंती अनुर्वाच्य श्रीराम. ज्या परब्रह्माचे वर्णन श्रुतीं नाही नेती नेती म्हणून करावे लागते तेथे भाषेतील व्युत्पन्नता विद्वत्ता उपयोगी पडत नाही. ते परब्रह्म आदी अंती अनिर्वाच्य शब्दात न सांगता येण्यासारखेच असते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.